ठीक आहे, थँक्यू. नमस्कार. आणि सगळ्यात पहिल्यांदा बराच वेळ तुम्हाला थांबायला लागलं त्यासाठी तुमची क्षमा मागतो. सर, तुमचं लग्न सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, कारण काही ध्यानीमनी नसताना अचानक तुम्ही लग्न ठरवलं आणि केलं सुद्धा. हे कसं काय? मित्र, सगळ्याच गोष्टी आयुष्यात ठरवून होत नाहीत. काही गोष्टींची वेळ यावी लागते आणि तेव्हाच ती गोष्ट होते. तसंच हे लग्न माझ्या आयुष्यात आलं. सर, तुमच्या लग्नाला विरोध झाला होता, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? ईशा माझी अर्धांगिनी म्हणून माझ्या शेजारी उभी आहे, हेच त्याचं उत्तर आहे. सर, तुमच्या निशा मॅडमच्या वयात खूप फरक आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? या सगळ्यावरती एकच उत्तर आहे, ते म्हणजे प्रेम. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सो मच. सर, एक मिनिट, फोटो. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल थँक्यू. आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जायचं नाही. येतो. मायराजी, मला माहित आहे सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय तुम्ही काय खाणार नाही, पण तोपर्यंत हे घ्या ना. नाही, नको झेंडे, मी कॉल करते, महत्वाचा. एक मिनिट. मायराजी, कामं होत राहतील मायराजी. नाही, असं कसं झेंडे? सरांना नाही आवडणार जर सगळं वेळेवर नाही झालं तर. आहेराचे बॉक्सेस सुद्धा आलेले नाहीयेत अजून. मला कळत नाही लोक वेळेवर काम का नाही करत. पण मला कळतंय मायराजी, आता तुम्हाला काय वाटतंय आणि गेले काही दिवस तुम्हाला काय वाटत होतं ते मला चांगलं माहित आहे मायराजी. या डोळ्याने बघितलंय. खरंच तुमचं कौतुक करावं ना थोडं कमीच आहे मायराजी, खरंच. मला एक कॉल करायचा आहे, मी आले. थांबा. मला नाही रडायचंय झेंडे. मी खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी. मला रडायचं नाहीये. मायराजी, मायराजी प्लीज, प्लीज. हे बघा, तुम्ही पुढच्या कामाला लागण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं होतं. हॅट्स ऑफ टू यू. खरंच दिल से. क्या प्लीज. थँक्यू. थँक्यू म्हणाले. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. विक्रांत सरांच्या लग्नाला आल्याबद्दल आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तुम्ही आमच्यासाठी गिफ्ट आणलं? ऑफकोर्स. थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. थँक्यू. मावशी, तुम्ही खास पुण्याहून लग्नासाठी आलात, वेळ काढलात. ईशाला तुमच्यामुळे मदत झाली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही नका थँक्यू म्हणू. ईशा सख्खी भाची आहे माझी. मी नाही येणार तर मग कोण येणार? थँक्यू म्हणे. राईट. तुम्ही लग्नाला आलात, लग्नाची शोभा वाढली, त्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट. मायरा मॅडम, त्यात काय? ऍक्च्युली 3 प्रकारची गिफ्ट देते मी सगळ्यांना. सो मग एक काम करा, हे ठेवून घ्या. मला ना त्यातलं द्या. त्यातलं. हा, इकडे. हे गिफ्ट सुद्धा तुम्ही ठेवा. खूपही 2-2 घ्या. हो घ्या. ईशा भाचीच ना तुमची, घ्या.
घेणारच आहे, तुम्ही नका बोलू. हो. आय विल जस्ट बी बॅक. थँक्यू. हा मयंकर काका, मयंकर काका काळजी घ्या. आमची याद ठेवी शा बेबी. चंदना काकू, माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. रुपाली, बिपिन, तुझ्यासारखा मित्र प्रत्येक मुलीला मिळावा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई, बाबा, रडू नका. बाबू, आमची काळजी नाही करायची. हा, आता तुझं सगळं लक्ष तुझ्या नवीन घराकडे असू दे. हा, आई अगं, मी येत राहीन ग. आणि एक लक्षात ठेव, परंपरा रीतिरिवाज सगळं जपा. काळजी घे. विक्रांत सरांची तुझी. ईशा, बेटा तुझा बाप छोटा होता ग फार, पण तुझा नवरा खूप मोठा माणूस आहे. आयुष्यभर त्याला साथ दे. माझ्यासारखाच त्यालाही तुझा अभिमान वाटला पाहिजे. आबा, चीफ गेस्ट श्री विक्रांत सरंजामे, सॉरी हां बरोबर, श्री विक्रांत सरंजामे जे सरंजामे इंडस्ट्रीजचे सर्व आहेत, त्यांचंही मी स्वागत करते. हां, विक्रांत सरंजामे यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. तू एक काम कर, हा कागद नीट जपून ठेव आणि समजा भाषण करताना विसरलीस ना तर सरळ हा कागद समोर ठेवायचा आणि कागदावर बघून धाड 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 भाषण करायचं. ईशा, ईशा. बाबा, काय झालं बाबा? अगं, तुझा हा विक्रांत सरंजामे झाला की ग माझ्या डब्यात. नेमकं काय झालं? काय झालं? माझी ईशा कुठे आहे ग? ईशा, ए ईशा, ईशा, ए ईशा. अहो नेमकं असं काय करताय? ती इथे कुठे आहे? ती गेली ना तिच्या नवऱ्याच्या घरी, तिच्या आपल्या घरी. आपल्या घरी? हे घर तिचं आपलंच आहे ना ग. अहो, एकदा मुलीचं लग्न झालं की नवऱ्याचं घर हे तिचं असतं. हो, पण हे घर आपण तिच्यासाठीच उभं केलंय ना पुष्पा. मग तिच्याशिवाय या घराला काय अर्थ आहे? मी तुला दाखवतो तिचं ह्या घरावर किती प्रेम होतं हे तुला दाखवतो. तिने खूप चित्र काढली त्या घराची, मी जपून ठेवले. तुला दाखवतो, थांब. मी इथंच ठेवलेली आहेत. नेमकर आपण वास्तव स्वीकारलं पाहिजे. हो, मला एक सांगू, हे आता तिचं घर आहे, तिथे ती आनंदात राहील. ती तुम्हाला सांगू, एक उदाहरण देते तुम्हाला. काचेचा ग्लास जेव्हा आपण अर्धा भरतो ना, तेव्हा काही लोक म्हणतात की हा अर्धा रिकामा आहे, काही लोक म्हणतात हा अर्धा भरलेला आहे. आपण अर्धा भरलेल्या ग्लासाकडे बघूयात ना, हो की नाही सांगा? हे सगळं ठीक आहे ग, पण एवढ्या मोठ्या घरामध्ये एवढ्या सगळ्या माणसांमध्ये कशी राहत असेल ग आपली पोरगी? थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.